हॅलो फ्रेंड्स, लाईफ विथ श्रद्धा या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज संध्याकाळची रुटीन आहे. तर आज रविवार असल्यामुळे आज आपल्या गावचा बाजार असतो आणि बाजार आहे म्हणून सगळ्यांच्या घरी नॉनव्हेज असतं. तर आपल्या घरी पण आज चिकन बिर्याणी आहे. आज रविवार होता त्यामुळे मी दिवसभर सगळं घर खूप छान आवरलं आहे. तर मला असं वाटतं आहे की नको घरात किचन वगैरे खराब करायला. तर मी आज तुम्हाला चुलीवर बिर्याणी करून दाखवते. तर तुम्ही आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा. मी तुम्हाला चुलीवरची बिर्याणी दाखवते. तर चला मग फ्रेंड्स, आपला बाजार आलेला आहे. आई मस्त तो बाजार निवडून ठेवत आहे. मी आईंना विचारत होते, आई बाजारातून खायला काय आणलं? तर मग मी ते बाजारातलं बोरं आणले होते, ते खाल्ले. आता आई आपलं काम करताय, तर आपण आपलं काम करायला घेऊ, म्हणजे आपली बिर्याणी सुरू करू. तर बिर्याणीसाठी सगळ्यात आधी जे लागतं ते म्हणजे चिकन मी छान स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. धुतल्याच्या नंतर त्याला फक्त मीठ आणि हळद लावून मी ते उकडून घेत असते. कारण की आपले 2 लहान लहान पिल्लू आहेत, त्यांना उकडलेलं चिकन आवडतं. तर मग मी बाकी काही न टाकता त्यात फक्त मीठ हळद लावून उकडून घेते. तर आईने मला चूल पेटवून दिली आहे. चूल पेटवल्याच्या नंतर मी मस्तपैकी त्यावर चुलीचे आपले स्पेशल भांडे आहेत, ते भांडे मी त्यातला एक पातेलं, तर आपल्या बिर्याणीचं स्पेशल पातेलं आहे, त्यामध्ये मी त्यात मस्त तेल टाकते. तेल गरम झालं की त्यात चिकन टाकते. चिकन टाकलं की चिकन छान असं मऊ होईपर्यंत मी उकडून घेते. कारण की आपले दोघं पिल्लू मस्त ते चिकन, उकडलेलं चिकन त्यांना आवडतं, मग ते खातात. तर बिर्याणी थोडी तिखट वगैरे झाली तर त्यांचं जेवण होत नाही, मग मी त्यांना उकडलेलं चिकन देते. तर ते चिकन उकडून घेतल्याच्या नंतर मी आईंना सांगितलं मला कांदे टमाटे वगैरे चिरून द्या. आईंनी कांदे वगैरे मला चिरून दिले. तोपर्यंत मी बिर्याणीला जे काही लागतं ते सगळं रेडी करून घेतलेलं. मग त्याच्यानंतर मी कांदा हा छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतला. परतून घेतल्याच्या नंतर कांदा परतून घेतला की बाकीचं मी रेडी करून ठेवलेलंच होतं. आणि चुलीवरचं जेवण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे किती टेस्टी असतं. लहानपणी सगळ्यांनी चुलीवरचं जेवण खाल्लेलंच असेल. तसं आमच्याकडे गावाकडे असल्यामुळे आम्ही तर जेव्हा वाटलं तेव्हा आम्ही चुलीवर जेवण बनवून खाऊ शकतो. तसं तुमचं नाही ना, तसं सिटीमध्ये नाही नाही होत शक्य. तसं बाकीचं मग जे मी खडे मसाले वगैरे, अद्रक लसूणची पेस्ट वगैरे, मिरची मी बारीक करून घेते, कापून नाही टाकत, कारण की आपले लहान बच्चू खातात त्यामुळे. तर मी मिरची दळून घेतलेली मिक्सरमध्ये, ती टाकली, टोमॅटो टाकला. आता ते छानपैकी मस्त आपण फ्राय करून घेऊ. त्यात मी फक्त हळद आणि बिर्याणीचा मसाला टाकला आहे. मसाला टाकून झाला ते छान परतून त्यात पाणी टाकून तांदूळ टाकून घ्यायचे आणि छान अशी 15-20 मिनटात आपली बिर्याणी चुलीवर रेडी होते. तर बिर्याणी जोपर्यंत आपली रेडी होते तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक, सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि असेच तुम्हाला नवनवीन ब्लॉग जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि हा ब्लॉग तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.